सरिता वहिनी. रघुनाथ सर, तुम्ही आणि बाजारात? आश्चर्यच वाटलं मला. कधी कधी असं संसारी होऊन बघण्यातही गंमत असते, हो ना. माझं एक लहानसं काम होतं तुमच्याकडे. हो, पण त्याआधी सांगा, कस्तुरी कशी आहे? सावरली आता? बऱ्यापैकी सावरली. म्हणजे दादांनी आणि मी तिला समजावलं खूप, त्यामुळे आता निदान वेगळ्या विषयावर विचार करायला तयार तरी झाली ती. पण तुम्हाला कसं कळलं कस्तुरीविषयी? डॉक्टर अभय म्हणाले मला. म्हणजे मी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तेव्हा त्यांनी. का हसलात का? नाही, म्हणजे यांना ही गोष्ट तुम्हाला सांगावी इतकी महत्त्वाची वाटली, हेच खूप आहे माझ्यासाठी. बरं, तुमचं काय काम होतं? वहिनी, मला मिरचीचं लोणचं करून हवं होतं. काय? नाही, मला कल्पना आहे माझी ही मागणी तुम्हाला खूपच अनपेक्षित वाटेल. झालं काय की माझा धाकटा भाऊ युवराज आलाय अमेरिकेहून. त्याला मिरचीचं लोणचं खूप आवडतं. या बघा ना, त्यासाठी मी या मिरच्या घेतल्या बाजारातून. पण त्याचं पुढे काय करायचं या विचारात असतानाच तुम्ही दिसलात आणि मग. तुम्ही काही करू नका, आणा त्या मिरच्या इकडे. मी याचं लोणचं बनवते, उद्या येऊन घेऊन जा सकाळी. हां, थँक्स वहिनी. अहो काहीतरीच काय, मी काही विशेष नाही करत आहे. हो, पण माझ्या भावासाठी तर करताय ना वहिनी. माझ्या भावाच्या बाबतीत मी खूप पॉझिटिव्ह आहे. त्याची आवड निवड जपणं ही माझी सगळ्यात मोठी प्रायोरिटी समजतो मी. आणि मग त्यासाठी जे जे मदत करतात अहो असं काय बोलताय तुम्ही? आपलं नातं इतकं औपचारिक आहे का? तुम्ही घरचेच आहात आमच्या, त्यामुळे तुमचा भाऊ सुद्धा आमच्या घरचाच आहे. तुम्हाला काही लागलं तरी विनासंकोच मागत जा. मी लोणचं तयार ठेवते, उद्या येऊन घेऊन जा. हां, येऊ. जय गुरुदेव. जय गुरुदेव. दादा, 100 वेळा सांगितलं पायाला हात लावायचा नाही म्हणून. दादा तुला आवडत नाही माहितीये मला, पण तुझ्या पायाला हात लावला ना की आम्हाला समाधान मिळतं, म्हणून करतो मी. लबाडेस. बस. नाही असू दे. चहा घेणार आहेस? नाही नको. दादा काल कुठे होता? नाही, दिवसभरात 3दा येऊन गेलो मी. काल काल अरे मी त्या कस्तुरीला घरी सोडायला गेलो होतो. चांगली मुलगी आहे, चांगल्या घरातली मुलगी आहे. त्या मुलींच्या डोक्यात काय खोळी येतं देव जाणे. स्वतःला संपवायला निघाली होती ती. इतकं स्वस्त असतं का रे? मग तिकडनं म्युन्सिपाल्टीला गेलो होतो. आपल्या मागच्या वस्तीतलं पाणी कापलंय ना त्यांनी, त्यासाठी. काही झालं का? इतक्या लवकर? अरे म्युन्सिपाल्टीतली माणसं निगरगट्ट असतात. 3-4 वेळेला जाणार, नंतर वरनं प्रेशर आणलं की पाणी सुरू होणार. बर, तू यासाठी आलायस? तो कालचा सुविचार द्यायचा राहिला होता. हा कालचा आणि हा आजचा. तू रोज एक सुविचार देतोस ना मला. दादा, तुझ्यामुळे चांगलं आम्हाला वाचायला मिळालं, चांगलं शिकायला मिळालं. त्या बदल्यात आम्ही तुला काही देऊ इतकी आमची परिस्थिती नाही, पण कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून हे करतो मी. ज्ञानाच्या बदल्यात ज्ञान, विचारांच्या बदल्यात विचार. उत्तम देवाणघेवाण आहे. आई कशी आहे? हा, बरी आता. तब्येतीत हळूहळू सुधारणा होती. दादा ते जरा. काय पैसे हवे? पुस्तकं घ्यायची आहेत काही. अरे मग माग ना. दादा म्हणतोस ना, मला असतोस कशाला? तू मोठा ऑफिसर झाला की तुझ्याकडनं व्याजासकट वसूल करीन. आणि तुला दादा? आहे रे, माझ्याकडे भरपूर आहे. जा आता, पुस्तकं घे जा. हो, येतो. हा. रघुनाथ
मनात या माणसाविषयी मला कायमच कुतूहल वाटत आलंय. कोण आहे हा माणूस, कुठून आलाय, याचं आमचं असं काय नातं आहे की ज्यासाठी हा झोकून देऊन आम्हाला मदत करतो. आजपर्यंत हे सगळेच प्रश्न अनुत्तरित आहेत आणि आजच्या त्यांच्या रूपाने तर अजूनच गोंधळात टाकलंय मला. म्हणजे आजपर्यंत लोभ, माया, मोह यापासून खूप लांब असल्यासारखे वाटत होते ते, आणि आज अचानक एखाद्या सर्वसामान्य प्रापंचिक माणसासारखे समोर आले. लहान भावाला त्याच्या आवडीचं मिरचीचं लोणचं खायला घालता यावं म्हणून किती धडपड चालली यांची. त्यांचा आविर्भाव पाहून क्षणभराकरता मला असं वाटलं की हा माणूस आपल्या धाकट्या भावाकरता काहीही करू शकतो, काहीही. एक नातं माणसामध्ये इतका बदल घडवू शकतं. अर्थात कुणावर प्रेम करणं हा काही गुन्हा नाहीये, पण रघुनाथरावांसारखा माणूस ज्याच्यात गुंतलाय तो माणूस साधा नक्कीच नसणार. त्याला एकदा पाहायलाच हवं. एक्सक्यूज मी सर. हो डॉक्टर कुलकर्णी, या या या. काय उशीर झाला आज? हां सर, थोडं बाहेर गेलो होतो. आय मीन तुमचंच काम होतं. ते डॉक्टर दिघेंनी आज अपॉइंटमेंट दिली होती ना, त्यांना भेटून परस्पर इकडेच येतोय मी. आणि आज झालं समाधान पूर्ण? सर, तुम्ही जर डॉक्टर दिघेंशी बोललात ना तर तुमचंही समाधान होईल. कारण डॉक्टर दिघेंनी जे सांगितलं त्या ह्याच्यात मला कुठेही कस्तुरी दोषी आहे असं वाटत नाही सर. पण कस्तुरी पूर्णपणे निर्दोष आहे असाही पुरावा सापडलेला नाहीये मला अजून. सर प्लीज, तुम्ही जर थोडा शांतपणे विचार केलात ना तर तुमच्याही ही गोष्ट लक्षात येईल. डॉक्टर दिघे सांगत होत्या की कस्तुरीच्या पोटातलं बाळ हे मयुरेशचं आहे याची शक्यता आपण अगदीच नाकारू शकत नाही. बसा जरा, 2 मिनिटं बसा. थँक्यू सर. डॉक्टर कुलकर्णी, त्या दिवशी मी स्वतः डॉक्टर दिघ्यांशी बोललो आणि त्यांनी मला स्वतःहून. सर, त्या दिवशी तुम्ही कुठलीही गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हतात. मयुरेशची फाईल हातात आल्यावर तुमचा राग एकदम मनावर झाला आणि डॉक्टर दिघे सांगत असलेल्या 5% शक्यतेकडेही तुम्ही दुर्लक्ष केलं. सर, त्या दिवशी तुम्ही थोडं संयमाने बोलला असतात तर. डॉक्टर कुलकर्णी, तुम्ही कधीतरी माझ्या बाजूला येऊन माझ्या बाजूने विचार करून बघा. हे सगळं बोलायला खूप सोपं आहे, पण त्या दिवशी तो क्षण माझ्या संयमाची कसोटी पाहणार आहोत. येस, आय नो सर. ही 5%ची शक्यता मी अजिबात नाकारत नाहीये, कारण मेडिकल सायन्समध्ये सुद्धा चमत्कार होतात. घडतच असतात, हे तुम्हालाही मान्य आहे आणि मलाही मान्य आहे. विज्ञानातले सगळे नियम हे अपवादानेच सिद्ध होतात सर. आणि त्याच्या मनात असेल तर 5%चं 100% व्हायला वेळ लागत नाही. आय नो. पण कस्तुरी आणि जयदीपच्या बाबतीत माझ्या कानावरती जे काही आलंय ना ते त्याचाही सोक्षमोक्ष लवकरच होईल सर. पण त्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे. मला तुमच्याकडून एक शब्द हवाय. उद्या जे काही सत्य तुमच्या समोर येईल त्याला सामोरं जायची आणि स्वीकारायची तुमची तयारी हवी, कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता. मग जयदीप, फाशीचा दिवस जवळ यायला लागलाय आता तुझा. क्या बात आहे इन्स्पेक्टर, क्या बात आहे. खरंच मला खूप आदर आहे तुमच्याबद्दल, खूप कौतुक वाटतं. बघा ना, म्हणजे गेल्या सलग 3 तारखा तुम्ही माझ्याबरोबर कोर्टात आलात, राईट? आणि तिकडे काय काय घडलं हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलं, कानाने ऐकलं. आय एम रिअली सॉरी. म्हणजे खरं काहीच घडलं नाही हेही तुम्हाला माहिती. तरी देखील मला एक दिवस फाशी होणारच, ही जी काय तुमची आशा आहे ना ती सॉलिड आहे. फाईट आहे, फाईट, कम ऑन. थँक्यू जयदीप. पण अजून शेवटची 1 तारीख बाकी आहे, जी परवा आहे. आणि मला खात्री आहे की आणि त्या दिवशी एकदम चमत्कार होणार, हो ना? कुठून तरी चमत्कार होणार. एक सांगू तुम्हाला, तुमची ही वर्दी जितके आरोप लिहू शकते ना, माझा पैसा तेवढेच आरोप पुसून टाकू शकते.
भ्रम आहे तुझा. काय भ्रम आहे. प्रत्येक वर्दी आणि त्या वर्दीतला माणूस विकला जातोच असं नाही. जातो. प्रत्येक माणूस विकला जातो. फक्त त्या माणसाची योग्य किंमत काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. इन्स्पेक्टर, इतक्या वर्षाच्या अनुभवाने एवढंच तर शिकलोय आम्ही, बघ ना. पण माझा अनुभव मला काहीतरी वेगळंच सांगतो. अच्छा. माझं मन मला सांगतंय की हो, ह्यावेळी नक्की काहीतरी चमत्कार होणार. आणि तू कस्तुरीला जे जे काही दुःख भोगायला लावलंस ना, त्या सगळ्याचा तुला हिशोब द्यावा लागणार जयदीप. ओके. आणि समजा समजा इन्स्पेक्टर तसं नाहीच घडलं तर? सिंपल. मी कायदा हातात घेईन आणि तुला संपवून टाकेन. कारण यापुढे जर तू मोकाट सुटलास तर ती माझ्या विश्वासाची खूप मोठी हार असेल. आणि माझ्याबरोबर कस्तुरीसारख्या अनेकांचीही हार होईल. आणि आता मला ती मान्य नाही. प्लीज प्लीज इन्स्पेक्टर, एक रिक्वेस्ट करू छोटीशी. तुम्ही प्लीज इकडनं निघून जा. पास झालं, खूप बडबड केली. काय ना, तुम्हाला समोर बघितलं ना की कीव येते हो तुमची. तुमच्याकडे पाहिल्यावर तुम्ही किती केविलवाण्या झालात हे कळतं. समजा कायद्याने तुमच्या विरोधात जाऊन मला न्याय दिला तर खचून जाल ना तुम्ही, फार खचून जाल. त्रागा होईल तुमचा. आणि कायद्याबाहेर जाऊन जर तुम्ही माझ्याशी लढायचा प्रयत्न केलात ना, संपून जा. कारण वर्दी नसलेल्या सृजाला संपवणं अजिबात कठीण नाही आहे. जस्ट कीप दिस इन माइंड. कस्तुरी, डॉक्टर कुलकर्णी, तुम्ही इथे? तुलाच भेटायला आलो होतो. मस्करी करताय माझी? नाही, माझं खरंच तुझ्याकडे आणि सरिता वहिनींकडे काम होतं. इनफॅक्ट मी 1 तासभर आधीच यायला हवं होतं, पण ही तुमची सोसायटी शोधण्यातच माझा बराच वेळ गेला. पण अभय भाऊजींनाही जागा माहिती आहे, म्हणजे ते येऊन गेलेत 2-3 वेळा इकडे. हो, मला माहिती आहे, पण मी इथे येणार आहे हे मला त्यांना कळून द्यायचं नव्हतं. का? कारण माझं तुझ्याकडे तसंच महत्वाचं काम आहे. आणि अगं, आपण इथे रस्त्यातच सगळं बोलत उभं राहणार होतं. सॉरी घरी जाऊया आपण. या ना तिकडे.
डॉक्टर कुलकर्णी, तुम्हाला जे काय विचारायचं ते विचारा. मनात कुठलाही संकोच ठेवू नका. कारण आता सगळ्यांनाच सगळं माहिती आहे, त्यामुळे कुठलाही आडपडदा ठेवायची गरज नाही. क्षमा कर कस्तुरी, पण त्या रात्री असं काही झालं होतं का की त्या रात्री पूर्ण वेळ बेशुद्ध होते मी. त्यामुळे काय झालं काय नाही मला नाही माहिती. जयदीपचं असं म्हणणं होतं की त्यांनी नाही, पण मला माहिती आहे की त्या रात्री काही चुकीचं घडलं नव्हतं. मला खात्री आहे. हो ना, तुझी खात्री आहे ना? मग आपण असंच धरून चालू की जयदीप खोटं बोलतोय. वहिनी, आणि जयदीप जर ही गोष्ट मान्य करतो तर कस्तुरी निर्दोष असणं हे आपोआप सिद्ध होतं. पण मयुरेशचे रिपोर्ट्स, वहिनी, मयुरेश वडील होऊ शकण्याची 5% शक्यता होती. त्यामुळे मयुरेशचा बाप असणं आपण अगदीच नाकारू शकत नाही. नाही पण डॉक्टर, यांना डॉक्टर अभयना पटवून देण्यासाठी डॉक्टर दिघेंची अपॉइंटमेंट मी इथं घेतलेलीच आहे. ती आघाडी मी सांभाळतो. तुम्ही फक्त इतकंच करा, इन्स्पेक्टर सृजांना मदतीला घेऊन जयदीपला कसं बोलता करता येईल ते पहा. आणि एकदा का तो बोलायला लागला की सगळं काम सोपं होऊन जाईल. ती रात्र माझ्या आयुष्यात आलीच नसती तर फार बरं झालं असतं. कस्तुरी, होऊन गेलेल्या गोष्टी आपण टाळू शकत नाही, पण होणाऱ्या गोष्टी मात्र नक्की टाळू शकतो. आणि आपण तो प्रयत्न करूया. का करताय तुम्ही हे सगळं? माझ्या समाधानासाठी. वहिनी, महाराजांनी मला तुमच्या संपर्कात आणलंच आहे, तर ह्या सगळ्या संघर्षात मला माझा वाटा उचलायलाच हवा ना. खरंच कुलकर्णींच्या बोलण्यात तथ्य असेल? मग तसं ते म्हणतायत ते अगदीच चुकीचं नाहीये. मयुरेशची फाईल मिळाल्यानंतर राग मस्तकात भिनल्यासारखा झाला होता. त्या भरात कुठलीही शहानिशा न करता नाही, पण कस्तुरीच्या पोटातलं मूल मयुरेशचं असण्याची शक्यता फक्त 5% आहे आणि बाकीचे 95%? तो जयदीप जर कस्तुरीच्या आयुष्यात नसताना तर मी हा संशयच घेतला नसता.